माता धामणी या टीमने निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजी. आपण पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत श्री आध्यात्मिक फायटर्स गोटेल आयोजित गुरुकृपा चषक 2025 2 दिवस चालणारी स्पर्धा. कालचा पहिला दिवस आणि आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील एक महत्वपूर्ण मॅच 4थ्या क्रमांकाची मॅच आहे ती राजमुद्रा स्पोर्ट्स आसरेवाडी विरुद्ध आई भराडी माता धामणी. आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रिकेटच्या अद्भुत अविश्वसनीय आणि ठराविक खेळामध्ये. गुरुकृपा चषक 2025 या स्पर्धेत सहर्ष स्वागत करीत आहोत. दोन्ही टीमला विनंती आहे की आपला 12th मॅन नाही आहे, त्यामुळे आपल्या दोन्ही टीमला पेनलाइज केलं जाईल. धामणी या टीमचा आपण धामणी समन्वयाला सांगण्यात येतोय की सकाळी एका संघाचा 12th मॅनची जर्सी नव्हती, किट मध्ये नव्हता, त्याला 2 धावांनी पॅनलाइज केलं होतं. आपल्याला देखील 2 धावांनी पॅनलाइज केलं जातं. यस बारकेदा मॅचला चालू करायचंय. सलामी जोडी मैदानात राजमुद्रा स्पोर्ट्स आसरेवाडी या टीमची मयूर आणि अजय. गोलंदाज मार्को तयार झालाय. बारक्या पहिला बॉल व फुल टॉस ऑन साइडला. पहिल्याच बॉलवर धमाकेदार स्वागत केलंय बारक्याचं बॅटर मयूर. फुल टॉस चेंडू होता, त्याला फुल टोल वसूल केलाय. पहिला षटकार ठोकलाय. धावसंख्या 6. सुरुवात 6 धावाने केली आहे. सुरुवात चांगली, जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करून दिली आहे. पहिल्याच बॉलवर धमाका केलाय. 6 आलाय. धावसंख्या आता झाली आहे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आनंद कार्पेटने बॉल केला, फील्ड आलाय. आता धावसंख्या 7 झाली. धावसंख्या 7. 7 ऑन बोर्ड. सलामी जोडी मयूर आणि अजय. अजय स्ट्रायकिंग एंडला पहिल्या बॉलचा सामना करेल. पहिल्या षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली मयूर. फिल्डिंग प्लेसमेंट चेंज केले. लॉंग ऑफचा फील्ड आता लॉंग ऑनला घेतलाय. हो चांगला बॉल, वेगवान चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. गोल्डन स्पॉटवर बॉल हिट झाला आणि त्यानंतर राईज झालाय सर्व विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये. बॉल डॉट. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 7. अजय स्ट्रायकिंग एंडला पहिल्या बॉलचा सामना केला. पहिलाच बरोबर बीट व चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. बॉलला टोलवलंय आणि बॉलला पाठवलंय. मिड विकेट बनवण्याच्या पलीकडे आला इथे अजयच्या बॅट मधून षटकार. आक्रमण केलं बारक्यावर. तुटून पडले दोन्ही बॅटर. आता धावसंख्या 13 धावा स्कोर बरोबर. पॉवर प्लेचा चांगला उपयोग करतायत राजमुद्रा स्पोर्ट्स आसरेवाडी या टीमचे फलंदाज. ओहो स्टेप आउट करत फटका खेळण्याचा प्रयत्न. आउट ऑफ द ऑफ स्टंप बॉल होता, बीट झालाय. हा बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी. आता कमबॅक केलंय, परंतु धावा भरपूर झाल्यात. 13 झालेत. बारक्या तयार. ऑन साइडला टॅप केला. इथे फिल्डर आहे तिथे. मिड विकेटच्या दरम्यान 1 धावा. पहिलं षटक संपले. 14 धावा झाल्यात, परंतु इथे पेनल्टी 2 धावाची आहे. पहिल्या षटक 14 झालेत, परंतु जे 2 धाव जे पेनल्टी आहे ती जे पहिला डाव संपल्यानंतर जो टोटल स्कोर आहे त्याच्यामध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. हे सर्वांनी लक्षात घ्या. या स्पर्धेचे नियम आहे कंपल्सरी. जो 12th मॅन आहे तो पूर्ण किट मध्ये पाहिजे. जर तो नसेल तर तुम्हाला 2 धावाने पेनलाइज केलं जाईल.
आणि इथे 2 धावाने पेनलाइज केले ते फिल्डिंग करा संघ आई भराडी माता धामणी या टीमला. 14 धावा. पहिल्या ओव्हरची कहाणी बघितली 2 षटकार आहेत. एक षटकार मयूरच्या बॅटमधून, एक षटकार अजयच्या बॅटमधून. 14 धावा झालेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिला षटक बारक्या थोडासा माग काढला. आता दुसरं षटक हरीश यंगस्टर आहे. ऑन साइडला खेळलाय. गॅप भरपूर आहे. चेस चालू आलाय. हो तिथे चूक केली आहे. जो उजव्या बाजूने येत होता फिल्डर त्याला हा बॉल फील्ड करणे गरजेचं होतं, परंतु चूक केली आहे. जो स्क्वेअर लेगचा फिल्डर होता त्याने चूक केली आहे आणि इथे हा चौकार मिळालाय. नशिबात चौकार मिळालाय. धावसंख्या 18 ऑन बोर्ड. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय एक यंगस्टर गोलंदाज हरीश. भरपूर वेगवान यंगस्टर गोलंदाज व शॉर्ट लाईन वाईट होते. ऑफ स्टंप भरपूर बाहेर. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धाव परत पुढे जाईल. धावसंख्या 19 ऑन बोर्ड. सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभे आहे. मयूर आणि अजय. शॉर्ट रन चांगला फटका. प्रॉपर पंच केलाय. फील्डर आहे तिथे व चांगला झेल, चांगला जजमेंट. लॉंग ऑफ मध्ये पहिली विकेट डाऊन. पहिली विकेट इथे मिळवली आहे गोलंदाज हरीश. रिव्ह्यू इथे चेक केलं जाईल. जो फिल्डर आहे लॉंग ऑफचा. GTC लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर या स्पर्धेचा टेलिकास्ट संपूर्ण घडामोडीवर लक्ष आहे. जो ज्या सेपरेशन कॅच पकडलाय त्याचा पाय इथे चेक केला जाईल. बाउंड्रीला लागलं की नाही. पंचाने रिव्ह्यू घेतलाय. फलंदाज बाद. अखेर निर्णय आलाय फलंदाज बाद. तो आतमध्ये होता पूर्णपणे बॅलन्स करताना हा जेल टिपलाय. पहिला धक्का इथे बसलाय. एकोणीस धावा. एकोणीस धावा झाल्यात. आता नो बॅटर निवास वन डाऊनच्या भूमिकेत पहिल्या बॉलचा सामना करेल. त्याच्या विरोधात गोलंदाज हरीश. त्याने एक विकेट प्राप्त केली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आला कार्पेटने. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धावा इथे कंप्लीट केली आहे. आता धावसंख्या आता 20. 20 धावा. नेक्स्ट बॉल हरीश. राईट ओव्हर द विकेटने पण रिदम मध्ये चुकलाय. थांबलाय. डेड बॉल घोषित केलाय पंच भगत सर याने. वीस धावा. वो चांगला बॉल परंतु आउट ऑफ स्टंप खूपच बाहेर. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. 21 अवे फ्रॉम द बॉडी. खेळण्याचा प्रयत्न भरपूर बाहेर होता बॉल. पंचाने दंडित केलं व्हाईट बॉल. 21 धावा झाल्यात. हरीश व चांगला फटका. बॅकफुट पंच केलाय अगदी कव्हरच्या डोक्यावरून. बॉल दणदण करत चाललाय सीमा रेषेबाहेर. आला इथे चौकार. चांगला फटका. चांगला टायमिंग इथे पाहायला मिळतंय. या चौपन धावफलक पुढे जाईल. धावसंख्या आता 25. निवास वन डाऊनच्या भूमिकेत आलाय. पहिला चौकार त्याच्या बॅटमध्ये आलाय. त्याच्या साथीला मयूर. बाद झाला फलंदाज अजय. 25 धावा झाल्यात. हरीश वर पूर्णपणे आक्रमण केलंय.
माफ करा, मयूरने हा फटका खेळलाय. हो हो, चांगला बॉल बेट केलंय ते. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. कमबॅक केलंय मयूर, जो सलामीचा फलंदाज चांगला खेळ करतोय. 25 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. व चांगला फटका ऑन साइडला, फिल्डर आहे तिथे. जेल सुटलाय, कॅच ड्रॉप. तोपर्यंत एक धावा कंप्लीट केली आहे. नाराज झालेत माहीवर. कॅच ड्रॉप झाली आहे. आता धावसंख्या 26-26. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाकर 26. एक फलंदाज बाद झालाय. राजमुद्रा स्पोर्ट्स आसरेवाडी या टीमचा आतापर्यंत 13ची सरासरी ठेवली आहे. दोन ओव्हरचा खेळ संपला. 26 धावा. पहिला डाव इथे सुरू आहे. राजमुद्रा स्पोर्ट्स आसरेवाडी विरुद्ध आई भराडी माता धामणी या दोन टीम दरम्यान. टॉस जिंकला होता आई भराडी माता धामणी या टीमने. निर्णय घेतला प्रथम गोलंदाजी आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलं होतं ते राजमुद्रा स्पोर्ट्स आसरेवाडी या टीमला. 26 धावा झालेत. मयूर आणि निवास हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगला खेळ करतायत. पूर्णपणे लय मध्ये, पूर्णपणे फॉर्म मध्ये आहे तो मयूर. एक षटका त्याच्या बॅट मधून आलाय. आता गोलंदाज मार्कवर आदित्य. हा पहिलाच बॉल दिशांची चेंडू. व्हाईट बॉल, व्हाईट +1. एकूण 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 28-28. धावा झाल्यात. आदित्य आलाय गोलंदाज मार्कवर. पहिला चेंडू देशायन फेकलाय. धावा करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला, कारण आता दुपार सत्र आहे. आउटफील्ड फास्ट होईल. धावा होतील या दुपार सत्रामध्ये. काल देखील तुम्ही पाहिले 50 धावा देखील चेस झाल्यात. हो, चांगला फटका टोलवलाय ऑन साइडला. बॉल जाईल लॉंग ऑन क्लिअर करत. हा आला इथे षटकार मयूरच्या बॅट मधून. दमदार षटकाच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचली 34-34. धावफलक हालत ठेवतो. धावसंख्या आता फुलली आहे बॅटिंग करा संघाची. राजमुद्रा स्पोर्ट्स आसरेवाडी या टीमचे सलामीवीर मयूर पूर्णपणे फॉर्म मध्ये, लय मध्ये आहे. तुटून पडलाय. थांबायचं नाव घेत नाही. कडा थांबायचं नाही हे सांगतोय. 34 धावा. सहा बॉलचा सामना केलाय मयूरने. 18 धावा केल्यात. 2 षटका त्याच्या बॅट मधून. एक चौकार आलाय. 34 धावा स्कोर बोर्डवर. सध्या तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. आदित्यवर आक्रमण केलंय. नेक्स्ट मॅच अचानक 11 सावंतवाडी आणि श्री काळेश्वर 11 आंबवडे दोन्ही संघ तयार राहायचे आहे. हो, बॅकफूट पंच केलाय. फिल्डर आहे तिथे, परंतु बॉल जाईल सीमारेषेबाहेर. चांगला फटका. देखना स्ट्रोक मंत्रमुग्ध केलं या फटक्याने. आला इथे बॅक टू बॅक षटकार मयूरच्या बॅट मधून. काय फलंदाजी करतोय. मंत्रमुग्ध केलंय. अगदी कव्हरच्या रिझन मधून हा फटका खेळलाय. शॉर्ट लाईन दिली होती. पाय उंच हवेत ठेवून हा फटका खेळलाय. बघूया पहिला फलंदाज ठरतो का. षटकाची हॅट्रिकची नोंद करेल का बॅटर मयूर. धावसंख्या आता 40 झाली आहे. आदित्य पुढचा बॉल. ओहो, देशायन चेंडू डाऊन द लेग स्टंपच्या बॉल बाहेर. पंचांत सिग्नल व्हाईट बॉल आणि 22 स्वरूपात एक धावा. विकेटच्या मागे चूक केली आहे. 2 धाव इथे मिळत आहेत. धावसंख्या 42. 42 धावा झाल्यात. हो, चांगला फटका ऑन साइडला.
इथे षटकार ठोकलाय. सलग 3 षटकार आता ठोकलेत. धावसंख्या आता 48-48. चांगली फलंदाजी, आक्रमण केलंय. फक्त एकच माइंडसेट आणि सेट केलाय, आक्रमण करायचं. आक्रमक रूप धारण केलंय. मयूर चांगली फलंदाजी आतापर्यंत करतोय. 48 व चांगला फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला. फिल्डर आहे तिथे, बॉल फील्ड केलाय. चांगला क्षेत्ररक्षण, हा बॉल डॉट. धावसंख्या स्थिर 48-48. सध्या तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 2 षटकांमध्ये 26. या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा कुठलेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या ओव्हर मधील. 48 धावा झालेत. बॅकफूट पंच केलाय, फिल्डर आहे तिथे, हा बॉल जाईल का बाहेर. हो थोडस प्लंबिंग, काही हरकत नाही, तिथे अडचण आहे कारण ते मोठा खड्डा आहे. एक सूचना आहे सर्व संघांसाठी, जो व्हाईटिश लॉंग लाल फडका आहे तिथे मोठा खड्डा आहे. तिथे जर आपण दुखापत होऊ शकते, आपण सेफ राहा, कोणते दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. 50 धावा आहेत. अर्धशतक इथे साजरं झालंय बॅटिंग करा संघाचं. हो स्टेप आउट करत फटका खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी. पंचायत सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन, धावफलक पुढे जाईल. धावसंख्या आता 51. 51 धावा झाल्यात. आदित्य थोडासा माग ठरलाय. शेवटचा बॉल आहे या तिसऱ्या ओव्हर मधील. हो चांगला फटका, बैठक, काय फटका खेळलाय, देखना स्ट्रोक. व्हाईटिश लॉंग ऑफ क्लिअर करत हा मयूरच्या बॅट मध्ये आलाय षटकार. आता धावफलक झालाय 57-57. 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 सरासरी ठेवली आहे. 57 धावा केल्यात. बाजूला फलंदाज एकच आहे. मयूर कुंभार, माफ करा मयूर, 11 बॉल मध्ये 38 धावा त्याने केल्या आहेत. तब्बल 5 षटकार त्याने ठोकल्यात या मॅच मध्ये. धावसंख्या 57 झाली आहेत. आता अंतिम षटक. राजमुद्रा स्पोर्ट्स आचरेवाडी या टीमचं डगआउट आता खुश आहे. आता अपेक्षा करतायत की अर्धशतक साजरा होते मयूरचं. महेशला फुल टॉस ऑन साइडला, इथे टोलवलाय, बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. आला इथे षटकार निवासच्या बॅट पाहून देखील. महेशचं देखील स्वागत केलंय निवासने. आता धावफलक झाले 63-63. बॉलची मागणी होते. षटकांचा पाऊस पडला इथे, षटकांची आतषबाजी. दुपारचं सत्र आहे, सूर्य तळपला इथे, तसे बॅटर देखील तळपलेत. 63 धावा. सहावा षटकार या मॅच मधील, या पहिल्या डावातील. तब्बल 5 षटकार मयूरने ठोकलेत. 63 धावा. चांगली फलंदाजी, तोसा बॅकफुटर आहे. आई भराडी माता धामणी हा संघ. गोलंदाज तयार महेश. रॅटम ओव्हर द विकेटने. समोर निवास ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगचा, तो आलाय बॉलवर. सिंगल वर समाधान मानलाय. धावसंख्या 64. आता स्ट्रायकरला बॅटर जो विध्वंसक विस्फोटक खेळ साकारणारा. 11 बॉल मध्ये 38. अर्धशतक साजरा होईल का. महेश बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 64 धावसंख्या. हो चांगला फटका, बॅकफुट पंच. व्हाईटिश लॉंग ऑफ क्लिअर करत बॉल जाईल सीमा रेषे बाहेर. आला इथे षटकार मयूरच्या बॅट मधून. धावसंख्या आता पोहोचली 64 वरून थेट 70 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी, 44 धावसंख्या खेळतोय. 12 बॉलचा सामना केलाय. तब्बल 6 षटकार ठोकलेत.
महेश तयार. व चांगला फटका ऑन साइडला आलांदा कार्पेटने. कावकर फिल्डर आहे, त्याला बेट करून बॉल चाललाय सीमा रेषेबाहेर आला इथे चौकार. आता धाव संख्या झाले 74 74 धावांपैकी 48 धावा हे मयूरचे आहेत. 13 बॉल मध्ये 48 केले आहेत. या स्पर्धेमध्ये दुसरी 50 येईल का? काल मनोजने 50 लगावली. वो चांगला फटका इथे षटका ठोकलाय दमदार कडक अर्धशतक ठोकलंय मयूरने. वाह काय फलंदाजी केली आहे. चेक सर आपण जर पाहिलं ना तर सेलिब्रेशन पहा काय सुरू आहे कसं सेलिब्रेशन. एकदा बॅट उंचवायची आहे मयूर समोर जीटीसी लाईव्हच्या दिशेने आपण बॅट उंचवायची आहे. आपला आज ही खेळ जीटीसी लाईव्हच्या मानवंदना समोर कॅमेऱ्याला. दमदार अर्धशतक ठोकलंय मयूरने या मॅच मध्ये. आणि असं पांडुरंग फटका जाईल सीमा रेषेबाहेर. काय फलंदाजी मंत्रमुग्ध केले. आता धाव संख्या झाली आहे 86 धावा म्हणजेच या स्पर्धेतील सर्वोच्च धाव संख्या राजमुद्रा आचरेवाडी संघ. एकदा जोरदार टाळ्या द्या. 88 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर 86 धावा म्हणजेच 87 धावांचं टार्गेट सेट केलंय. काय सांगताल सर आजच्या दिवसात सर्वोच्च धाव संख्या या गुरुप्रकाश चषक 2025 मधली आपण दुसरी 50 पाहिली, षटकरांची हॅट्रिक पाहिली. आता काय सांगाल? आणि पहा एक कॅमेरामॅन फोकस करो स्वागत केलं जात आहे. अर्धशतक वीरचं स्वागत केलं जात आहे. संपूर्ण संघ पहा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करतायत आणि मयूरचं स्वागत करतायत. हॅलो हॅलो चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो कारण आपल्याला भरपूर सारं खेळायचं आहे. आणि पांडुरंग दादा सूर्यवंशी यांच्याकडून मयूरला 101 रुपयाचं पारितोषिक मयूरच्या अर्धशतकी खेळीसाठी आलंय. एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होता पांडुरंग दादांसाठी. त्यांनी देखील मयूरच्या खेळीसाठी 101चं पारितोषिक. आज सचिन नाहीये आमचं महत्वाचा खेळाडू नाहीये तरी देखील आम्ही हार मानणाऱ्यातले नाही. आम्ही लढणार, आम्ही योद्धांच्या भूमीमध्ये जन्माला आलोय असं दाखवून देतोय फलंदाज मयूर. आता मयूरचा खेळ पाहिला, आता प्रसादचा खेळ, हारेसचा खेळ तसाच करावा लागेल. दोन्ही फलंदाजांना बारक्याला तसाच खेळ करावा लागेल. ज्या चुका झाल्यात ना क्षेत्ररक्षणामध्ये त्या चुका आता आपल्या फलंदाजीमधून प्रसाद, हरेश, बारक्या, अनिल यांना भरून काढाव्या लागतील. आणि 15 चेंडू 60 धावांची बहरदार खेळी मयूरची आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आजच्या या चषकामधील आध्यात्मिक फायटर्स गोटीला आयोजित गुरुकृपा चषक 2025 मधील दुसरे अर्धशतक आणि वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या आणि सांघिक सर्वाधिक धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि पाहिलं तर 86 धावा झाल्यात प्लस 2 धावा पेनल्टीच्या म्हणजेच 88 धावा झाल्यात. आणि 89 धावांचं लक्ष्य असेल ते म्हणजे आई भराडी माता 11 धामणी संघासमोर. थँक्यू. सर्वाधिक धावा केल्यात 60 धावा या स्पर्धेमध्ये केल्या आहेत. पंधरा चेंडू मध्ये 60 धावा केलेत. तब्बल 400 स्ट्राईक रेटने त्याने धावा केलेत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो ठरलाय मिस्टर मयूर. राजमुद्रा स्पोर्ट्स आचरेवाडी या टीमचा तब्बल 8 षटकार त्याने ठोकलेत. नेक्स्ट मॅच अचानक 11 सावंतवाडी आणि श्री काळेश्वर 11 आंबवडे दोन्ही टीम कर्णधार. आपण टॉस साठी यायचं आहे. आपल्याला सन्मानपूर्वक विनंती आहे आपण टॉस कपास मध्ये यायचं आहे. तिथे आमचे डीडी सर आहेत ते टॉसचं विवरण करतील. हॅलो हॅलो चला अचानक 11 सावंतवाडी तानाजी दादा आपण या आपला कॅप्टन पाठवा. आणि त्याचबरोबर आंबवडे खुर्द संघ काळेश्वर स्पोर्ट्स आंबवडे खुर्द आपण आपला कर्णधार पाठवायचा. विनोद दादा आपला कॅप्टन पाठवा. 89 टार्गेट या मॅच मध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारली आहे ती राजमुद्रा स्पोर्ट्स आचरेवाडी या टीमने आई भराडी माता धामणी या टीम समोर
86 धावा केल्या होत्या, परंतु जो 12th मॅन नव्हता त्यामुळे त्या 2 धावाचे पेनल्टी केलं होतं, त्यामुळे धावसंख्या आता 88 झाली आणि 89 धावांचा टार्गेट या मॅच मध्ये आहे. येस शुभम दादा या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. टॉस केला जाईल. पाहिलं तर एका बाजूला आंबवडे खुर्द विनोद दादांची बॅटिंग, दुसऱ्या बाजूला तानाजी दादा, त्याचबरोबर विनोद मनेरकर यांची बॅटिंग. आज कुठेतरी विनोद मनेरकर ॲब्सेन्स आहे. या संभाजी दादांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. आंबवडे खुर्दचा कॉल आहे छापा आणि आलाय छापा. निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. आता मॅच मध्ये पाहिली मयूरची बॅटिंग पाहिली, बहरदार बॅटिंग, त्याबद्दल काय बोलताल? त्याने तर बॅटिंग चांगली केली, त्यांच्या टीमला चांगला स्कोअर हे करून ठेवलेला आहे. तुमच्याकडून आता कोणते फलंदाज आहेत? तुम्ही स्वतः असाल, अजून कोण फलंदाज आहेत त्यांचा विश्वास असेल? संदीप आहे, विनोद आहे, गणेश आहे, भरपूर आहेत. आणि समोरील संघ आपण जर पाहिला अचानक 11 सावंतवाडी संघ, तो देखील बलाढ्य संघ आहे. त्या संघाला किती धावापर्यंत तुम्ही टार्गेट देताल? 50च्या वरती तर प्रयत्न करेन. या आयोजनाबद्दल काय सांगताल? 2 दिवसीय हे आयोजन आपण 2 दिवसापासून पाहतोय. याच मॅच मध्ये पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर आपण जर पाहिलं तर षटकार मारला. प्रसाद षटकार किंग म्हणून ओळख आहे. या आयोजनाबद्दल काय सांगताल? आयोजन उत्तम व्यवस्थित आहे, चांगल्या प्रकारे केलेलं आहे. यस तानाजी दादा तुमच्याकडे येईल. या आयोजनाबद्दल 2 शब्द, जास्त काही नाही विचारणार. टॉस जिंकला असता, तुम्ही देखील क्षेत्ररक्षण घेतलं असतं, आम्हाला माहित होतं क्षेत्ररक्षण घेतलंय. आता आपण या 2 आयोजनाबद्दल 2 शब्द तुमच्याकडून ऐकायला आवडतील. आयोजन तर खूप छान आहे. धन्यवाद. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. कॉम्बॉक्स मध्ये दिशेने जोडले जातील व्हॉइस ऑफ रत्नागिरी निनाद पटेकर सर. थँक्यू रेड्डी सर. सलामीचा फलंदाज, एक षटका आलाय, ऑन साईडला खेळला, पण तिथे फिल्डर आहे तिथे, पण चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल थोडासा पुढे पडला होता, थोडासा डबल माइंडेड झाला होता, पण तो अखेर त्याने निर्णय घेतला मागे थांबायचा. तो निर्णय कुठेतरी योग्य असल्याचं त्याने दाखवलाय तो फिल्डर स्क्वेअर लेगचा. आता धाव संख्या झाली 10. प्रसादच्या बॅटमधून एक षटकार आलाय. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये तो फटका खेळला होता, एक देखना स्ट्रोक. 89 धावांचा टार्गेट या मॅच मध्ये आहे. 24 चेंडू 89 धावा या मॅच मध्ये टार्गेट. आता स्ट्रायकिंगला बॅटर अनिल, सलामीचा फलंदाज गोलंदाज मार्कवर रोशन, ऑन साइडला खेळलाय, चांगला टोलवलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बॉलांच्या पलीकडे, इथे आलाय चौकार. चौकार षटकार ठोकावेच लागतील. हा माइंडसेट क्लिअर केला गेला, कारण भलं मोठं टार्गेट आहे, 89 धावांचं टार्गेट. चेक सर आपण जर पाहिलं ना तर आई भरडी माता 11 धामणी संघ देखील कमी नाहीये. जोपर्यंत प्रसाद अनिल हे पुराणे चावल आहेत, मैदानात आहेत, तोपर्यंत चौकार षटकारांची आतिषबाजी त्यांच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पर्याय नाहीये, माइंडसेट क्लिअर आहे, मोठे फटके खेळणे. ऑन साइडला खेळलाय, पुन्हा एकदा फिल्डर धावतोय, चेस भरपूर आहे आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी बॅड लक म्हणावं लागेल. धाव संख्या आता 15 झाली आहे, 15 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. रोशन आहे, प्रति ओव्हर मध्ये 22 धावा कराव्या लागतील. 22 चौक 88, 89 धावांचं टार्गेट आहे. रोशन बॉलिंग मार्कवर आहे, 15 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे अजूनही. 15 धावा झाल्यात, 89 धावांचं टार्गेट. अजूनही 74 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. बॉलिंग विश्लेषण बघितलं तर पहिल्याच बॉलवर लेग बाईज, नंतर त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट आणि 22 रुपयात एक धाव गेली होती, त्यानंतर एक, त्यानंतर चौकार आणि 5वा बॉल सिंगल. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 15 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक. वो चांगला फटका, दमदार स्ट्रोक, बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. आला इथे षटकार अनिलच्या बॅट मधून, देखना स्ट्रोक. शेवट गोड केला या पहिल्या ओव्हरचा. आता धावफलक झाला 21-21. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू विजयासाठी 68 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. प्रति ओव्हर मध्ये आता 23 धावा कराव्या लागतील.
21 धावा झालेत. 2 षटकार आलेत पहिल्या ओव्हरमध्ये. एक षटकार प्रसादच्या बॅटमधून तर एक षटकार अनिलच्या बॅटमधून. आदरणीय संदीप साळुंके सर आता इथे आलेत. त्यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. आपण इथे व्यासपीठावर यायचंय. आपल्याला सन्मानपूर्वक विनंती आहे. धावसंख्या 21. चालू असले मॅच राजमुद्रा स्पोर्ट्स आसरेवाडी विरुद्ध आई भराडी माता धामणी या दोन टीम दरम्यान. 89 धावांचं टार्गेट ठेवतं राजमुद्रा स्पोर्ट्स आसरेवाडी या टीमने आणि टार्गेट पार करत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा केल्यात. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज मार्को निवास ज्यांनी चांगली फलंदाजी केली, चांगली साथ दिली होती मयूरला. निवास ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत. बॉल काल फिल्डर थोडंसं ताळमेळ चुकलंय. कॅच ड्रॉप. कम्युनिकेशन नव्हतं. जेव्हा कॅच घेत असताना कॉलिंग महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाचं आहे. कम्युनिकेशन तुमचं पाहिजेच. रनिंग बिटवीन द विकेट, त्यानंतर कॅच घेत असताना धावसंख्या 22. बॉलिंग मार्कवर निवास आलाय. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिला बॉल झाला. आता दुसरा बॉल टाकेल राईट अप ओव्हर द विकेटने. ऑन साइडला खेळलाय आनंद कार्पेटने. फिल्डर आहे डीप मध्ये. ओ थोडंसं प्लंबिंग. एक धावा कंप्लीट. दुसरा धावा प्रयत्न केलाय. बॅकअप आहे. या दोन धावांनी धाव फरक 24-24. सिंगल डबलने काम चालणार नाही आहे. मोठे फटके खेळावेच लागतील. धावांचा डोंगर आहे. हा डोंगर पार करत असेल तर तुम्हाला प्रयत्न करतील. बिग हिट करावे लागतील. ऑन साइडला खेळलाय. बॉल हवेत. स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉल खाली व चांगला हे फर्स्ट अटेम्प्ट सुटलाय आणि जेल ड्रॉप. सिंगल घेतली. आता धावसंख्या 25. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. दुसऱ्या ओव्हर मध्ये 25 धावा झालेत. फिल्डिंग प्लेसमेंट. डावखुराचा बॅटर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळतंय आई भराडी माता धामणी या टीम कडून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज. बॉल चाललाय लॉंग स्टॉप. डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी एक धावा टीमच्या मध्ये ऍड होईल. धावसंख्या 26-26. अजूनही मॅच दूर होत चालली आहे. भरपूर तफावत आहे. 26 धावा. चांगली गोलंदाजी निवास. ओ स्टेप आउट करत फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. लेन थोडस मागे ठेवली. चांगली रणनीती गोलंदाज निवास. हा बॉल डॉट. आता पूर्णपणे मॅच मध्ये आहे. स्ट्रॉंग पॉइंट मध्ये आहे गोलंदाजी काय संघ राजमुद्रा स्पोर्ट्स आसरेवाडी. भरपूर डोंगर रचलाय. ऑन साइडला दमदार स्ट्रोक. चांगला फटका. फिल्डर आहे तिथे. कॅच ड्रॉप. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होता तिथे. लेफ्टी बॅटर प्रसादने हा फटका खेळला होता. कॅच ड्रॉप झाली आणि इथे रन घेतली आहे. एक धावसंख्या आता 27. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 62 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 12 चेंडू 62 धावा. प्रति ओव्हर मध्ये 31 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. तब्बल 5 षटकांची आवश्यकता प्रति ओव्हर मध्ये. प्रसाद आणि अनिल ही सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा. 62 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 12 चेंडू 62 धावा. टार्गेट अशक्य आहे. गोलंदाज तयार. लेफ्टी गोलंदाज ऑन साइडला खेळलाय. बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये. चांगला झेल. फलंदाज बाद. प्रसाद बाद झाला इथे. पहिला धक्का बसलाय.
आई मराठी माता धामणी या टीमला. आता न्यू बॅटर महेश उर्फ माही. पहिली विकेट प्राप्त केली गोलंदाज अजय. तिसऱ्या ओव्हर मधील पहिलं षटक रोशन त्याने 21 धावा खर्च केले. त्यानंतर निवास याने फक्त 6 धावा खर्च केले आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवर विकेट गोलंदाज अजयने प्राप्त केली. प्रसादला बाद केला. आता न्यू बॅटर महेश आहे. पहिला बॉलचा सामना करेल वन डाऊनच्या भूमिकेत. आता समीकरण 11 बॉल 62 व चांगला बॉल परंतु ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर. पंचायत सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राने धाव परत पुढे जाईल. धावसंख्या 28 28 ऑन बोर्ड. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल स्टंपवर लागलाय. पायाला लागून स्टंपवर बॉल लागलाय. विकेट. दुसरी विकेट प्राप्त केली गोलंदाज अजयने. धावसंख्या 28 वर 2. आता न्यू बॅटर आदित्य जो मागा ठरला होता त्याच्यावर आक्रमण केलं होतं मयूरने. 28 वर 2 अशी स्थिती. आता पूर्णपणे औपचारिकता बाकी आहे असं वाटतंय. 10 बॉल शिल्लक आहेत. आदित्य ओहो चांगला बॉल. बीट केला बॅटने. बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. हा बॉल डॉट. आता पूर्णपणे स्ट्रॉंग पॉइंट मध्ये राजमंद्रा स्पोर्ट्स अस्त्रेवाडी हा संघ. ऑन साइडला खेळलाय. स्वेलेक्सचा फील्डर थ्रो केला. रनआउट संधी. थ्रो थोडस चुकीचा केलाय. रनिंग विरुद्ध विकेट मध्ये 1 धावा कंप्लीट. आता धावसंख्या 29. सलामीचा फलंदाज अनिल स्ट्रायकिंग एंडला. तिसऱ्या ओव्हर मध्ये 29 धावा झालेत. थांबलाय. पंच तयार नव्हते. त्याने पाहिलं ओळखलं इथे गोलंदाज अजय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. विकेट किपर बीट. 22 रूपात 1 धावा. धावसंख्या 30. जे जवळ आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलं जिथे फाईन लेग मध्ये फिल्डर बसलेत जे प्रेक्षक बसतात त्या विनंती आहे थोडंसं बाहेर व्हायचं प्लीज. सन्मान करून विनंती आहे. विकेट किपरच्या लेग साईडला जो स्क्रीन आहे त्याच्या साईडला जे बसलेत त्यांना विनंती आहे थोडंसं बाहेर राहायचं. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये. बॉल जाईल सीमारेषे बाहेर. चांगला फटका अनिलच्या बॅट मध्ये आलाय. प्रमोद साळुंके सर त्यानंतर अजून जे 2-3 जे आहेत जे बसलेत त्यांना विनंती आहेत थोडंसं बाहेर व्हायचं प्लीज. पंच पवार सर त्या ठिकाणी जे खेळाडू प्रेक्षक बसले त्यांना विनंती करतो आपण आमचा आवाज त्यांच्यापर्यंत बहुतेक पोहोचत नाहीये. त्यांना थोडंसं पाठी शपल होऊन पाठी बसायला सांगा. प्रेक्षक मायबाप आपल्याला विनंती करतो. प्रमोद साळुंके सर आपल्याला विनंती करतो आपण या साईडला या. समोरच्या दिशेने गाडीवर बसून आपण मॅचचा आस्वाद घ्या. धन्यवाद. आमच्या विनंतीला आपण मान दिलात. धन्यवाद पवार सर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा. आता शेवटचं षटक. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. सूर्यकांत समोर बॅटर आदित्य. 34 धावा झाल्यात. अजूनही भरपूर धावांचा डोंगर पार करायचा आहे. अजूनही 55 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. व बॅकफूट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहे तिथे. 1 हँड कॅच घेण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप झाली. धावसंख्या आता 35. चांगला चौका इथे पाहायला मिळाला. मागील ओव्हर मध्ये अनिलच्या बॅट मधून सूर्यकांत गोलंदाज मार्कवर अंतिम षटक टाकण्यासाठी आलाय. 35 धावा. सूर्यकांत तयार. ओव्हर द विकेटने समोर बॅटर अनिल.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पायावर बॉल लागला, बीट झालाय, हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी, शॉर्ट लाईन डिलिव्हरी होती, बॉल थोडासा खाली राहिलाय, तितकासा बाउन्स मिळत नाहीये. दुसरा बॉल डॉट. धावसंख्या 35. 54 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 4-54 असं समीकरण. व बॅटची एज, बॉल झाला विकेटच्या मागे, लॉंग स्टॉप रिझन मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये एका धाब्यासाठी. आता धावफलक 36. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आहे फिल्डिंग हा संघ. जवळजवळ विजय निश्चितच आहे, कारण भरपूर टार्गेट पार करायचं आहे. अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. सूर्यकांत, अजून 3 बॉल शिल्लक आहेत या मॅच मधील. व चांगला फटका ड्राईव्ह केलाय, बॅक टू बॉलवर फटका खेळला, रनआउट संधी. तो असं प्लंबिंग, एक धावा कंप्लीट. सिंगल घेतली, धावसंख्या 37. 52 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. सूर्यकांत अनुभवी गोलंदाज या स्पर्धेमध्ये खेळतोय. समोर बॅटर, व चांगला फटका ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे तिथे, चांगला क्षेत्ररक्षण केलंय. सर्वांना विनंती आहे, तिथे खड्डा आहे जिथे लाल फडका आहे. पुन्हा पुन्हा सांगा तिथे आपण दुखापत होणार नाही याची काळजी घ्या, दक्षता घ्या. आपण सेफ तर सर्व ठीक. शेवटचा बॉल आता या ओव्हर मधील, या मॅच मधील. व चांगला फटका ऑन साईडला खेळलाय, अनिल आहे तिथे, हो कॅच ड्रॉप. चेक. चला आपण लगेचच विनंती करूया, विनोद मनेरकर साहेब आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अचानक 11 सावंतवाडी संघ लगेचच आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मनेरकर साहेब, तानाजी साहेब आणि डगावचा वापर